नमस्कार. आज मानसशास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा असा घटक जो अध्ययनाध्यापनावर परिणाम करतो विद्यार्थ्यांच्या, तो म्हणजे स्मरण. स्मरणाबद्दल काही व्याख्या आपण सुरुवातीला बघू की स्मरण म्हणजे धारणा. एडगेल यांनी असं म्हटलं की स्मरण म्हणजे धारणा. स्मरण म्हणजे पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे. स्मरण म्हणजे पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे असं मॅकडुगल यांनी म्हटलं. स्मरण म्हणजे पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे मॅकडुगल यांनी म्हटलं. स्मरण म्हणजे गतानुभवाचे पुनर्जीवन. स्मरण म्हणजे गतानुभवाचे म्हणजे मागील जे काही अनुभव आहे त्याचे पुनर्जीवन असे स्काउट यांनी म्हटलं. तर ह्या काही स्मरणच्या व्याख्या होत्या. आता स्मरण म्हणजे काय, तर ग्रहणाचे संस्कार मनावर होणे म्हणजे संस्करण. स्मरणामध्ये पुढची संकल्पना जी आहे ग्रहण आणि संस्करण ही एक संकल्पना आहे जी आपल्या स्मरण या घटकामध्ये येते. तर ग्रहणाचे संस्कार मनावर होणे याला संस्करण असं म्हणतात आणि त्याचे मनात जतन झाले तर त्याला धारणा म्हणतात. ग्रहणाचे संस्कार मनावर होणे याला संस्करण म्हणतात. तर त्याचे जतन मनामध्ये जर जतन झालं तर त्याला आपण धारणा म्हणतो. अनुभवास जाणीवेच्या पातळीवर आणणे म्हणजे आठवणे. आपले अनुभव जाणीवेच्या पातळीवर आणून आठवणे यालाच आपण प्रत्यावाहन म्हणतो. प्रत्यावाहन. जर आपण एखादं उदाहरण घेतलं की समजा एखाद्या बशीमध्ये आपण हिंगूळ घेतला आणि त्या हिंगूळला जर आपण तापवलं तर त्यामधून आपल्याला असं लक्षात येईल की त्यातून प्राणवायू बाहेर पडतो. आता ही गोष्ट आपण विद्यार्थ्यांना जर दाखवलेली आहे आणि आपण विद्यार्थ्याला विचारलं की आपण कोणता पदार्थ तापवलेला आहे, समजा विचारलं त्याला न दाखवता, आणि त्यानं जर तो प्रयोग त्यानं पाहिलेला आहे, त्यानं जर आठवून आपल्याला सांगितलं की हिंगूळ आपण तापवला होता, तर याचाच अर्थ असा आहे की त्याला प्रत्यावाहन ही कन्सेप्ट तिथं आपल्याला होते की त्याला तो जे काही अनुभव आहे ते जाणीवेच्या पातळीवरून आठवत आहे म्हणजे त्याला प्रत्यावाहन होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता जर त्याला ते आठवलं नाही, जर त्या मुलाला ते आठवलं नाही आणि मग आपण त्याला असे 4-5 नावं दाखवले ज्यामध्ये काचेचं भांडं आहे, हिंगूळ, प्राणवायू एटसेट्रा, आणि मग त्याला जर विचारलं यातलं कुठलं वस्तू आपण तापवली होती आणि दाखवल्यानंतर जर त्याला ती वस्तू ओळखता आली तर त्याला आपण म्हणतो प्रत्याभिज्ञान. त्याला म्हणतो प्रत्याभिज्ञान. लक्षात येते त्याला काय म्हणतो आपण, प्रत्याभिज्ञान. तर स्मरण प्रक्रियेचे 4 महत्त्वपूर्ण घटक आहे आणि 2025च्या पेपरला हे यांचा क्रम आपल्याला विचारलेला होता. तर पहिलं आहे ग्रहण आणि संस्करण, ज्याला रजिस्ट्रेशन म्हणतात इंग्लिशमध्ये. सेकंड आहे धारणा. दुसरं आहे धारणा, त्याला आपण रिटेन्शन म्हणतो. तिसरं आहे प्रत्यावाहन, त्याला रिकॉल म्हणतो. तिसरं काय आहे, प्रत्यावाहन, त्याला आपण रिकॉल म्हणतो. आणि चौथं आहे प्रत्याभिज्ञान, रेकग्निशन. चौथं काय आहे, प्रत्याभिज्ञान, रेकग्निशन. ग्रहण, संस्करण, धारणा, प्रत्यावाहन आणि प्रत्याभिज्ञान हे 4 हे घटक आहे. हे स्मरणाचे 4 घटक आहे आणि हे 2025च्या TETच्या पेपरला, फर्स्ट पेपरला मला वाटतं विचारलेले आहे. स्मरण हे तात्कालिक असतं, म्हणजे आपण तात्कालिक स्मरण चेक करू शकतो की जसं विद्यार्थ्याला प्रश्न विचारून वर्गामध्ये शिकवत असताना. आणि दीर्घकालीन स्मरण असतं, म्हणजे आपण जे काही वार्षिक, 6 वार्षिक, त्रैमासिक जे काही चाचण्या घेतो त्यामधून आपण विद्यार्थ्यांच्या स्मरणाची आपण चाचणी घेत असतो. तर आपण तात्कालिक पण त्याचं चेक करू शकतो आणि दीर्घकालीन पण. पुढची कन्सेप्ट आहे स्मृती कक्षा. मनाची स्मृती संबंधातील जी काही शक्ती अवलंबून असते ती कुठल्या घटकांवर असते, तर ती असते स्मरणशक्तीवर असते. वय, बुद्धी, अवधानाची एकाग्रता आणि प्रशिक्षण या अशा बाबी ज्याच्यावर स्मृती कक्षा विद्यार्थ्यांची अवलंबून आपल्याला असलेली दिसते. आता आपण त्यामध्ये एक यांत्रिक स्मृती म्हणतो. यांत्रिक स्मृती म्हणजे काय, जसं पाठांतर करणे म्हणजे पाढेपाठ करणे, श्लोक पाठ करणे, याला आपण यांत्रिक स्मृती असं म्हणतो, पाठांतर करणे. ठीक आहे. आता तार्किक स्मृती म्हणजे काय, तर तार्किक स्मृतीमध्ये तर्कशुद्ध विचारपूर्वक कार्यकारण संबंध
लक्षात घेऊन ग्रहण आणि संस्करण करणे. तार्किक स्मृती म्हणजे काय, तर तर्कशुद्ध विचारपूर्वक कार्यकारण संबंध लक्षात घेऊन ग्रहण संस्करण करणे, अनुभव घेणे. आता ग्रहण संस्करणावर परिणाम करणारे घटक. आता ग्रहण संस्करणावर कोणते घटक परिणाम करतात, तर त्यामध्ये उद्दीपकाची तीव्रता, ज्ञानेंद्रिय उद्दीपककडून संवेदना, नंतर उद्दीपकाकडून जेवढे संवेदनशील ग्रहण तेवढे परिणामकारक होते. ज्ञानेंद्रिय उद्दीपककडून संवेदना, ज्ञानेंद्रियाकडून उद्दीपकाकडून संवेदना मिळतात. उद्दीपक जेवढे संवेदनशील ग्रहण तेवढे परिणामकारक, म्हणजे उद्दीपक जेवढे संवेदनशील असेल तेवढं ग्रहण कसं असतं, परिणामकारक होतं. आता ग्रहण संस्करणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये पहिला आपण पाहिलं उद्दीपकाची तीव्रता, नंतर असते दुसरा असतो आशय, तिसरं असतं विविधतापूर्ण तरीही आकर्षक, पाहताच अवघड गोष्ट समजते, ज्याला पण एखादी गोष्ट पाहिल्याबरोबर आपल्याला ती समजते. आणि चौथी असते प्रेरणा, आणि विद्यार्थ्यांची आंतरिक शक्तीसुद्धा खूप महत्त्वाची असते. ग्रहण संस्करणावर परिणाम करतात या गोष्टी. विद्यार्थ्यांची आंतरिक शक्ती, शिकण्याची इच्छा जर तीव्र असेल तर विद्यार्थी शिकतोच. आणि यानंतर एक पाठांतर पद्धती, ज्यामध्ये आपण जर एकसंध पाठांतर म्हणलं की लहान लहान घटकांचं पाठांतर केलं जातं. आणि समाध्यंतर पाठांतर म्हणजे काय, तर ज्यामध्ये मध्यंतरी वेळ जाऊन पुन्हा त्याची आवृत्ती केली जाते, याला समाध्यंतर पाठांतर असं म्हणतात. तर स्मरणाच्या या मोजके घटक आपण आज इथं पाहिले. धन्यवाद. यामधलं स्मरणाचे जे घटक आहे 25ला विचारलेले TETला, ज्यांचा क्रम ग्रहण संस्करण पहिला घटक होता, त्यामध्ये दुसरं धारणा, तिसरं प्रत्यावाहन आणि चौथं प्रत्याभिज्ञान हे पेपरला विचारलेले आहे. धन्यवाद.